धुळे शहरात छावा क्रांतीवीर सेनेच्या 1 जानेवारीला होणाऱ्या 12व्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी जिल्हा आणि शहरस्तरीय आढावा बैठक आज पार पडली। क्रांती चौक, संभाप्पा कॉलनी येथे झालेल्या या बैठकीत वर्धापन दिन आणि भव्य पदग्रहण सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशाने आणि उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली। या वर्षीचा वर्धापन दिन नाशिकमध्ये आयोजित असल्यामुळे संपूर्ण नियोजन, पाहुणे, आयोजन स्थळ, राधाकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजीनगर, सातपूर याबाबत निर्णय घेण्यात आला। संघटनावाढीसाठी नवीन शाखा, सभासद नोंदणी, जिल्हा दौरे आणि शेतकरी, कामगार, सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले। तसेच आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांत संघटनेची सक्रिय उपस्थिती दाखवण्याचा निर्धार व्यक्त झाला। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली। मनोज पाटील, कामगार आघाडी, धुळे जिल्हाध्यक्ष, मनोज अहिरे, धुळे महानगर प्रमुख, पंकज कदम, कामगार आघाडी, धुळे महानगर प्रमुख, अमित कासार, उपमहानगर प्रमुख, विशाल शिरसाट, युवक शहर कार्याध्यक्ष, चंदन पांडे, विद्यार्थी आघाडी, शहराध्यक्ष, पुष्पक शिरसाट, विद्यार्थी आघाडी, शहर उपाध्यक्ष, इमेश मोरे, विद्यार्थी आघाडी, शहर कार्याध्यक्ष, विनीत जोशी, आझाद नगर विभाग प्रमुख, विजय सूर्यवंशी, कामगार आघाडी, शहर सरचिटणीस, अनिकेत खैरनार, युवक शहर सरचिटणीस, सागर सोनवणे, विद्यार्थी शहर सरचिटणीस, पुनीत कासार, वाहतूक आघाडी, शहराध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि वर्धापन दिन ऐतिहासिक करण्याचे आवाहन केले। सर्वप्रथम जय छावा, जय शिवराय। आज छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य तर्फे धुळे जिल्ह्यात आज पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। त्यानिमित्ताने आमचे मार्गदर्शक छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशाने व प्रदेश कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा अध्यक्षपदी धुळे कामगार आघाडी शहराध्यक्ष, धुळे महानगर प्रमुख अशा बऱ्याच काही नियुक्त्या केल्या आहेत। कारण की छावा क्रांतीवीर सेनेचा 1 जानेवारी रोजी वर्धापन दिन आहे, 12वा वर्धापन दिन निमित्त आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जल्लोषात होणारी आणि सर्व ज्वलंत क्रांतिकारी संघटनामध्ये तर छावा क्रांतीवीर सेना ही अग्रेसर संघटना आहे। आज आपण पाहत आहे की शेतकरी मुद्दे असो, कामगार मुद्दे असो, विद्यार्थ्यांचे जे मुद्दे असो, त्यासाठी सतत लढणारी संघटना आहे। तर त्यासाठी आज आपण धुळे जिल्ह्यातून छावा संघटनेची मोठी चळवळ उभी करतोय आणि आज आम्ही बऱ्यापैकी पदाधिकारी दिले जे आणि 1 तारखेला धुळे जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने पदाधिकारी हे छावा क्रांतीवीर सेनेच्या वर्धापन दिनाला येतील। आता ही छावा क्रांतीवीर सेनेची वर्दळ धुळे जिल्ह्यात चालू झाली। याच्या आधी थोडी शांत झाली होती, पण आता धुळे जिल्ह्यात आज आम्ही फक्त 50च नियुक्ती दिल्या आहे, पण येणाऱ्या 8 दिवसात अजून हजारोच्या संख्येने ग्रामीण शहर पूर्ण करून असे म्हणून पूर्ण जोरात छावा संघटना हे छावाचं पूर्ण वादळ धुळे जिल्ह्यात उभं करू, एवढं बोलतो, थांबतो। जय छावा।